आज ऐकूया गणेश पुराण कथासार अध्याय 84 ते 88 कार्तिकेय जन्माख्यान तारकासूर वध. ब्रह्मदेव व्यासांना गणेश भक्तीपर दुसरी कथा सांगू लागला. तो म्हणाला, शिवपुत्र कार्तिकेय हा कार्तिक स्वामी षडानन, स्कंद, कुमार अशा विविध नावांनी प्रख्यात आहे. त्याने देवांचे सेनापती पद स्वीकारून तारकासुराचा वध केला. तो इतिहास असा आहे. फार पूर्वी तारकासुराने तीव्र तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. मी त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे विधाता, मी अजिंक्य व्हावे. मी म्हणालो, तारका, शिवपुत्र कार्तिकेयाशिवाय कोणताही देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस वा मनुष्य तुझा वध करू शकणार नाही. या वरदानाने तारकासूर बलाढ्य झाला. त्याने उन्मत्तपणे त्रैलोक्यात थैमान घातले, प्रचंड संहार केला, मानवांचा छळ केला, ऋषी मुनींवर अनन्वित अत्याचार केले. त्याच्या जाचाने देव देखील हैराण झाले. सारी सृष्टी त्राही त्राही करू लागली. ऋषीजनांनी व प्रजांनी मला साकडे घातले. तेव्हा त्याने सत्यलोक, कैलास आणि वैकुंठावर आक्रमण करून मला, विष्णूला आणि शंकराला पळवून लावले. त्याने इंद्राचा पराभव करून अमरावती हस्तगत केली आणि त्याच्या सिंहासनावर बसून त्रिभुवनाच्या निष्कटंक राज्याचा उपभोग घेऊ लागला. तारकासुरांच्या वधासाठी ऋषींनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा शंकराचा पुत्र तारकासुराचा नाश करील अशी आकाशवाणी झाली. म्हणून सर्व ऋषी देवांसह कैलासावर आले. शंकर तारकासुराच्या भयाने हिमालयातील गिरिकंदरांच्या आश्रयास गेला होता. त्याची भेट झाली नाही. पार्वती मात्र भेटली. त्या सर्वांनी तिला ईश्वरी योजनेनुसार शिवपुत्राचा जन्म होणे किती आवश्यक आहे हे समजावून सांगितले आणि तिला मदतीचे आवाहन केले. पार्वतीने एका सुंदर भिल्लिणीचे रूप घेतले. तिने हिमालयात तपश्चर्या करीत असलेल्या शंकराला शोधून काढले. तो प्रगाढ समाधी अवस्थेत होता. त्याला जागृत करणे ही सोपी गोष्ट नव्हती. म्हणून तिने मदनाला पाचारण केले. ती त्याला म्हणाली, मन्मथा, जगाच्या कल्याणासाठी शंकराच्या समाधीचा भंग होणे आवश्यक आहे. तू त्यांच्या मनाचा वेध घेऊन त्यांना कामप्रेरित कर. हे कार्य फार कठीण आहे. ते रागावले तर तुझ्या जीवावरही बेतू शकते. पण काहीही झाले तरी हे कार्य तुलाच करायचे आहे. मदनाने पार्वतीचे म्हणणे मान्य केले. त्याने शंकराच्या भोवताली सुरम्य नंदनवन तयार केले. त्यामध्ये वृक्ष, फुलझाडे, वेली, सरोवरे, पुष्करिणी अशी सर्व व्यवस्था केली. मग त्याने आपल्या मित्राला वसंत ऋतूला पाचारण केले. त्याने नंदनवनाची सजावट करून उन्मादक आणि आनंददायक वातावरण निर्माण केले. त्यानंतर मदनाने आपल्या भात्यातील अत्यंत सूक्ष्म आणि विलक्षण बाणाने शंकराच्या मनाचा वेध घेतला. त्यामुळे त्याची समाधी भंगली. त्याने डोळे उघडले. त्याला शृंगारलेले नंदनवन दिसले. अंतर्ज्ञानी शिवाने मदनाचे कपट तात्काळ ओळखले. त्याने संतापाने तृतीय नेत्र उघडून त्याला क्षणार्धात भस्मसात केले. त्याच्या नेत्रातील धगधगत्या अग्नीने सृष्टीचा विनाश होतो की काय अशी प्रलय सदृश परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा पार्वती भिल्लिणीच्या स्वरूपात शंकराच्या सम्मुख गेली. ती त्याला कळवळून प्रार्थना करू लागली, नाथ, कृपा करा, राग आवरा, तृतीय नेत्र मिटून सृष्टीचा संहार थांबवा. तारकासुराच्या छळाला कंटाळलेले सर्व देव तुम्हाला शरण आले आहेत. त्यांचे रक्षण करणे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे कार्य साधण्यासाठी मदनाने स्वतःचा बळी दिला आहे. पार्वतीची विनंती ऐकून शंकर शांत झाला. त्याने आपला तृतीय नेत्र मिटून घेतला. तिच्याकडून सर्व वर्तमान जाणून घेतले. त्याने देवांचे सांत्वन केले. मी तुमचे कार्य करतो असे आश्वासन देऊन तो पार्वतीसह कैलास पर्वतावर निघून गेला. तेथील एकांतात ते दोघे रतिक्रीडेत रममाण झाले. अशी सहस्त्र वर्षे लोटली. कैलासावरून शिवपुत्राच्या जन्माची वार्ता ऐकण्यास देव उत्सुक झाले होते, पण तसे काही घडले नाही. तेव्हा त्यांनी अग्नीला पाचारण केले व म्हणाले, तू शिवापाशी जाऊन त्याला त्याच्या कार्याचे स्मरण करून दे. त्याप्रमाणे अग्नी याचक रूपाने कैलासलोकी गेला.
शिवपार्वतीच्या क्रीडा भवनाच्या प्रवेशद्वारावर उभा राहिला आणि त्याने भिक्षा घाला हो अशी हाक दिली. त्याच क्षणी रतिक्रियेत मग्न असलेल्या शंकराचे दिव्य तेज स्खलित झाले. देवकार्यासाठी तेच तेज पार्वतीने भिक्षुक रूपाने आलेल्या अग्नीच्या ओंजळीत घातले. हे तेज पृथ्वीवर पडले तर तिचे अस्तित्वच नष्ट होईल असा विचार करून अग्नीने ते शिववीर्य स्वतःच्या ठायी धारण केले. त्यामुळे त्याला गर्भ राहिला. तो लज्जेने लपून बसला. काय करावे हेच त्याला समजेना. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. गंगा ही शिवाची अर्धांगिनीच आहे. ती या गर्भाला आनंदाने धारण करील असा विचार करून त्याने गंगेत स्नान केले आणि आपल्या उदरातील गर्भ तिच्या प्रवाहात सोडून दिला. तो कार्तिक मास होता. कृतिका नामक 6 ऋषी स्त्रिया कार्तिक स्नानासाठी गंगेवर आल्या होत्या. अग्नीने आपला गर्भ गंगेत सोडल्यावर प्रवाहाच्या वेगाने त्याचे 6 भाग झाले. हे 6 भाग त्या 6 ऋषी स्त्रियांच्या गर्भाशयात प्रवेशले. त्या गरोदर राहिल्या. हे असे कसे घडले या विचारांनी त्या भयभीत झाल्या. त्यांनी घरी जाऊन आपापल्या पतींना सर्व वर्तमान सांगितले. त्यांनी तुम्ही गर्भत्याग करून आल्याशिवाय तुम्हाला घरात प्रवेश नाही असे स्पष्ट सांगितले. त्या पुनरपी गंगेवर गेल्या. त्यांनी आपापले गर्भ प्रयत्नपूर्वक बाहेर काढून प्रवाहात विसर्जित केले. ते 6 भाग पुन्हा एकत्र आले. त्यापासून 6 शिरे, 12 हात व 2 पाय असलेला एक दिव्य बालक उत्पन्न झाला. गंगा स्नानासाठी आलेल्या नारदांचे त्याकडे लक्ष गेले. अंतर्ज्ञानी देवर्षींनी हा शिवपुत्र आहे हे तात्काळ ओळखले. त्यांनी गंगेला त्या पुत्राची काळजी घेण्यास सांगितले. मग ते त्वरेने कैलासावर गेले. तेथे शिवपार्वतीला पुत्रजन्माचे शुभवृत्त सांगितले. अपर्णा त्वरेने गंगेवर आली. आपल्या पुत्राला पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले तेव्हा तिला पान्हा फुटला. त्यावेळी हा माझा पुत्र आहे असे म्हणून गंगेने त्यावर आपला अधिकार सांगितला. तेवढ्यात अग्नी आणि 6 कृतिकाही तेथे आल्या. बालकावर अधिकार सांगून ते सर्वजण एकमेकांशी वाद घालू लागले. आपल्या बाळाला आणि त्या सर्वांना बरोबर घेऊन पार्वती कैलासावर आली. निजपुत्राला पाहताच शंकराचे पितृसुलभ वात्सल्य जागृत झाले. त्याने त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेऊन खेळवू लागला. शंकराने त्या पुत्राचा स्वीकार केलेला पाहून अग्नी, गंगा आणि त्या कृतिका निराशेने आपापल्या स्थानी परतल्या. शंकराला पुत्र झाल्याचे वर्तमान हा म्हणता सर्वत्र पसरले. त्याला पाहण्यासाठी देवांनी कैलासावर गर्दी केली. मी आणि देवगुरु बृहस्पतींनी त्याला अनेक नावांनी अलंकृत केले. कार्तिकात जन्म झाला म्हणून त्याचे कार्तिकेय हे नाव ठेवण्यात आले. शंकराचे वीर्य त्रिवार स्कंद झाले म्हणून स्कंद, पार्वतीचा पुत्र म्हणून पार्वतीनंदन, 6 कृतिकांनी त्याला गर्भरूपाने धारण केले म्हणून षण्मातुर, शर नावाच्या तृणात गर्भ एकवटून त्याचा जन्म झाला म्हणून शरजन्मा, तारकासुराचा वध करणारा म्हणून तारकजित आणि देवांचा सेनापती म्हणून महासेन व सेनानी, अशा प्रकारे त्याला आमच्याकडून अनेक संबोधने प्राप्त झाली. इंद्रादी देवांनी त्या शिवपुत्राला तारकासुराच्या अत्याचारांची पूर्ण कल्पना दिली. त्याचा संहार करून त्रिभुवनाला संकटमुक्त करण्याची विनंती केली. त्याला देवांनी सेनापती म्हणून घोषित केले. कार्तिकेय दिसामासाने लहानाचा मोठा होऊ लागला. तो महाविद्वान होता. तो अल्पावधीतच सर्व ज्ञान संपन्न झाला. त्याची शस्त्रास्त्र विद्या वाखाणण्यासारखी होती. बालपणापासून त्याचे क्षात्रतेज जाणवत होते. शंकराला कुमाराचे नेहमीच कौतुक वाटत असे. ते दोघे परस्परांशी छान गप्पा गोष्टी करीत असत. एके दिवशी कुमार शंकराला म्हणाला, पिताश्री, तुम्ही मला आजपर्यंत अनेक प्रकारचे ज्ञान दिलेत. मला अनेक कथा, व्रते, उपासना, मंत्र व त्यांची अनुष्ठाने, क्षेत्रांची व तीर्थांची महात्म्ये या संदर्भात विस्तृत माहिती सांगितली. आता ज्या योगे शत्रूवर विजय मिळवता येईल आणि माझी त्रिभुवनात कीर्ती होईल असे एखादे व्रत असल्यास मला सांगा. मी त्याचे निष्ठेने आचरण करीन. ते ऐकून शंकराला आनंद झाला. तो म्हणाला, कुमारा, तू गणपतीचे वरद चतुर्थी व्रत कर. हे व्रत शत्रूंचा व संकटाचा नाश करणारे,
सर्व मनोरथांची पूर्तता करणारे व कीर्तीसह मान सन्मान मिळवून देणारे आहे. शंकराने कुमाराला गणेश चतुर्थी व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितला. त्याप्रमाणे त्याने त्या व्रताचे मनोभावे आचरण केले. त्या सेवेने संतुष्ट झालेल्या गणपतीने मयुरारूढ स्वरूपात त्याला दर्शन दिले. त्याला अनेक वर दिले. स्वतःचे मयूर वाहनही देऊ केले. तेव्हापासून कुमाराला मयूरध्वज हे नाव प्राप्त झाले. गणपतीच्या कृपाप्रसादाने स्कंदाला मोठे मनोधैर्य लाभले. त्याने देवांना संघटित केले. युद्धाच्या योजना आखल्या. सर्व सिद्धता झाल्यावर त्याने गणपतीची पूजा केली. मातापित्यांचे व ऋषीजनांचे आशीर्वाद घेतले. पुढे एका सुमुहूर्तावर त्याने तारकासुरावर स्वारी केली. तो संग्राम 1,00,000 वर्षे चालला होता. त्या युद्धात त्याने दैत्यांची प्रचंड हानी करून तारकासुराला ठार केले. असुरांची सत्ता नामशेष झाली. त्रिभुवन आनंदाने डोलू लागले. सर्वांनी कुमाराचा जय जयकार केला. देवांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. ते आपापल्या अधिकारपदावर रूढ झाले. सृष्टीचक्र पूर्वीप्रमाणे व्यवस्थित चालू लागले. वेदपठण, यज्ञयाग, अग्निहोत्र, अध्ययन, अध्यापन, तपश्चर्या या गोष्टी पूर्ववत सुरू झाल्या. जगात शांती नांदू लागली. स्कंद आणि तारकासुराचे युद्ध झाले ते स्थान लक्षनगर म्हणून प्रसिद्धीस आले. जेथे गणपतीने स्कंदाला दर्शन व वरदान दिले तो घृसुणेश्वर व लक्षविनायक अशी 2 पुण्यक्षेत्रे निर्माण झाली.